तर ज्ञानेश्वर बोंडोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पंढरीनाथ कोळी यांना चॉकोबार ग्रुपची टी शर्ट प्रदान करायची आहे। जबरदस्त असा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय चॉकोबार ग्रुप आणि पंढरीनाथ कोळी यांना देखील ती टी शर्ट दिली जाते आणि त्यांनी ती परिधान देखील करायची आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण तुम्ही देखील चॉकोबार ग्रुपचे जर पाहिलं तर मेंबर्स आहात, कारण प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी चॉकोबार ग्रुपची टी शर्ट दिली जाते या व्यासपीठावरती आणि जबरदस्त उपक्रम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं आपण पाहतोय आणि सुरू असलेला सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला जर पाहिलं तर कनेक 11 भांडूप संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात पीकेसन डोंबिवली हा संघ तुम्ही पाहताय। या दोन संघांमध्ये सामना टॉस जिंकला होता या मॅचचा। पीकेसन डोंबिवली या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि कनेक 11 भांडूप या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय। तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहे। पंच दीपेश दिंडेकर सर आपल्याला अधिकृत इशारा करतील, सामन्याला सुरुवात होते। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय, एका बाजूला कृष्णाला पाहताय आणि एका बाजूला नागेशला या मॅचमध्ये तुम्ही पाहताय। धन्यवाद निशांत सर। पायगावचा गोड आवाज। तर कृष्णा स्ट्राइक वरती। ऑल इंडिया 40+ क्रिकेट गाजवलं ज्या फलंदाजाने तोच कृष्णा स्ट्राइक वरती होता। पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल कृष्णा याला। या एका धावाने श्री गणेश होतोय संघाचा। गोलंदाजाचं नाव अजून आमच्यापर्यंत पोहोचलं नाही। मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागून शरीराला आदरला होता। कोमल येतोय क्रमांक 1 चा गोलंदाज। ज्या कोणाला रक्तदान करायचं असेल तर आमच्या नायगाव कोळीवाड्यामध्ये झेडपी शाळेमध्ये रक्तदान सुरू आहे। श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर चालू आहे झेडपी स्कूलमध्ये। ज्या कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी रक्तदान करू शकता। पुन्हा एकदा सज्ज कोमल। सुंदर असा फटका, एका धावावर समाधान मानावं लागेल कृष्णा याला। ऑल इंडिया 40+ क्रिकेट ज्या फलंदाजांनी गाजवलं तोच कृष्णा। त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला नागेश। दोन्ही हे आक्रमक फलंदाज आहेत। नागेश यांनी देखील ऑल इंडिया 40+ क्रिकेट गाजवलं होतं, पण त्या दोन फलंदाजांना रोखण्यासाठी कोमल आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकोबार चौकार। पुन्हा एकदा सज्ज कोमल। सुंदर असा फटका नागेशांच्या बॅटमधून निघालेला। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा आरामात पूर्ण करतायत। अवधीत जिथपर्यंत बॉल खाली येतील तिथपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत। षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 बिनबाद 9। प्रथम फलंदाजी करत असताना कनेक 11 भांडूप संघ प्रथम फलंदाजी करत असताना पीकेसन्स डोंबिवली प्रथम क्षेत्ररक्षण करत आहेत। पीकेसन्स डोंबिवली संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजीसाठी प्रचारण करण्यात आलं। कनेक 11 भांडूप संघाला क्रमांक 2 चा गोलंदाज येतोय। गोलंदाजाचं नाव अजित येतोय क्रमांक 2 चा गोलंदाज अजय।
अजय येतोय, क्रमांक 2चा गोलंदाज. स्ट्राईक वरती कृष्णा. सुंदर असा फटका. कृष्णा सन ऑफ फायर. बॉल आउट ऑफ द पार्क. चौकोबार षटकार. बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला. अजय यांचं स्वागत केलं जातं षटकारानिशी. कृष्णा, मी पहिल्याच म्हटलं होतं ऑल इंडिया 40+ क्रिकेट ह्या फलंदाजाने गाजवलं होतं. तोच कृष्णा पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि वन बाउन्स. चौकार जातोय. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला कृष्णा यांच्यातर्फे. धावसंख्या येऊन पोचते ती 19. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. आक्रमक फलंदाजी, वैयक्तिक 11 धावसंख्येवर नाबाद खेळतात कृष्णा. त्याच्या समवेत नागेश वैयक्तिक 7 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. संघाची धावसंख्या 19. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात लोअर फुल टचचा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 19. आउटसाइड द ऑफ टाकलेला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते डिक्का स्पोर्ट्स तर्फे. सुंदर असा चेंडू. बॅटची कडा लागून थडमेंच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. मला वाटतं गचार असं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र दोन्ही फलंदाजांचं लक्ष नव्हतं. त्याच कारणास्तव फक्त एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 20. चेंडू टाकून झाले 4. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. ज्या कुठल्या व्यक्तींना ब्लड डोनेशन करायचं असेल तर ZP स्कूलमध्ये, नायगाव कोलीवाड्यातील ZP स्कूलमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे. सुंदर असा चेंडू. बॉल टप्पा पडल्यानंतर आत घुसला होता. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ते 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज नागेशसाठी. हलका सटवलेल्या मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करत असताना 2 धावा आरामात पूर्ण करतील. सुंदर अशी रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटते या 2 खेळाडूंदरम्यान. तर षटक संपते दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती बिनबाद 22. प्रथम फलंदाजी करत असताना कनक 11 भांडूप. PK सन्स डोंबिवली विपक्षामध्ये. कुठल्याही प्रकारची हॅट्रिक पूर्ण करा आणि 500 रुपये कमवा. चोकोबार ग्रुप आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा चोकोबार चषक 2025 पर्व पहिल्यातले आजचा हा 3रा दिवस. सुंदर असा फटका ऑन साइडला.
बॉल आउट, चोकोबार षटकार. भारत का बच्चा बच्चा सुंदर अशी फलंदाजी, पुन्हा एकदा टोळवलेला मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स, सुंदर असं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण करतोय कृष्णा आणि नागेश. सलामीची जोडी अजूनही मैदानात. धावसंख्या झाली ती 32. सुंदर अशी फलंदाजी, आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा चेंडू, दन दन दन, चोकोबार चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर जा जय चेंडू टाकून झालेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. कृष्णा ऑन द स्ट्राईक. एक हार्ड हिटर फलंदाज, वैयक्तिक 26 धावसंख्येवर नाबाद खेळतात. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, चेंडू 1 बाउन्स. बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, एकादावर समाधान म्हणावं लागेल. तर षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते बिनबाद 41 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना कनक 11 भांडूप संघ. कृष्णा वैयक्तिक 12 चेंडू 31 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. त्याचप्रमाणे नागेश वैयक्तिक 6 चेंडू 9 धावांवर खेळत आहेत. धावसंख्या झाली ती 41, बिनबाद 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर याच्यानंतर होणारा सामना, चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. जे चोकोबार संघाचे जे व्हॉलंटियर्स जेवायचे बाकी असतील, आपलं 3:30 वाजता काउंटर बंद होणार आहे. तरी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चोकोबार संघ, गोलंदाजाचं नाव बॉबी येतोय. या गोलंदाजाने देखील ऑल इंडिया 40+ क्रिकेट गाजवलं होतं. बॉबी. शेवटचं षटक, धावसंख्या 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर असा तारों की कली सवारी, चांद पर भी नाचे हम, तूफानों से यारी, आसमां को छूकर देखा.
उंच मारेला असा फटका कृष्णा याच्या बॅट मधून निघालेला. वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतायत. पुन्हा एकदा आकोटप्याचा चेंडू. एका धावासाठी काही रोखू शकले नाहीत पीके सन्स डोंबिवली संघ. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. 48 धावसंख्येवरती. अजून 4 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. नागेश आणि कृष्णा अजूनही सलामीची जोडी खेळत आहे. 48 रन्स विदाउट लॉस आफ्टर 3.2 ओव्हर्स. पुन्हा एकदा सज्ज बॉबी. आता नागेश यांचा प्रयत्न होता मारण्याचा, मात्र बॅटचा आणि बॉलचा काहीच संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. चांगलंसं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तदनंतर मात्र स्वतःला सावरलं बॉबी यांनी. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉबी. स्लाइस केले आहेत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल नागेश याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 49 वरती. मोस्ट इम्पॉर्टंटली कृष्णा ऑन द स्ट्राईक. भागीदारीचा विचार केला तर 49 धावाची भागीदारी होते या मैदानावरती. पहिल्या दिवसामध्ये 81 धावांची भागीदारी झाली होती सलामीची भागी. त्याचप्रमाणे 45 धावांची भागीदारी देखील झाली होती वसई कोलिवडातर्फे. आता देखील 49 धावांची भागीदारी होते. आकोट्याचा चेंडू होता, सुंदर असा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही, मात्र धावचीतच्या रूपाने नागेश बाद होत आहेत. पहिला आदरा बसतोय कनक 11 भांडूप संघाला. नागेश बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज सुजित पंडित येत आहेत. शेवटचा चेंडू कृष्णा यांच्यासाठी. बॉबी बॅट चिकाडा लागून यष्टीरक्षक स्वतः झेल जवळ येत असताना मात्र बॉल बीट होतोय. 1 धाव पूर्ण, 2 धावा आरामात पूर्ण करतायत. लुक ॲट दी रनिंग. 40+ चे खेळाडू चित्त्याच्या चपाळीने धावत असताना मात्र तिसऱ्या धावसंख्येसाठी रनआउट होत आहेत. तर षटक संपत चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 52 धावांचं आव्हान ठेवलं आहे पीके सन्स संघासमोर. तर चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2025 वर्ष पहिले या स्पर्धेसाठी आम्ही कुठल्याच प्रकारचं कुठल्याही व्यक्तीकडून डोनेशन घेतलं नव्हतं. आमच्याच चोकोबार फॅमिलीतील सर्व आयोजकांनीच स्वतः पैसे काढून किंवा चषक देऊन या स्पर्धेसाठी हातभार लावला होता. त्यामध्ये म्हणायचं गेलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचं जे चषक दिसते आपल्याला ते स्वर्गीय आनंद बोंडोरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मिस्टर ज्ञानेश्वर बोंडोरी यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज मालिकेवर जे चषक दिसत आहेत ते आपल्याला क्रांती बोट राहुल बोंडोरी यांच्याकडून भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पाहतात आपण, ते चेंडू देवानंद कोळी यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक मदत देखील झालेली होती आम्हाला. ती आर्थिक मदत चोकोबार फॅमिलीचे सर्व मेंबर्सनी केली होती. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्हाला जो वीज पुरवठा झाला, जे आपल्याला ही वीज पाहायला भेटते ती आम्हाला सन्माननीय प्रशांत धोंडेकर यांनी देखील दिली होती. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी सर्व संघांचं आयोजन केलं ते म्हणजे एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर विशाल कोळी. त्याचप्रमाणे 40+ चे तालुका आपचे जे आम्हाला संघांचं अरेंजमेंट करून दिलं ते म्हणजे मिस्टर महेश पागदरे सर यांचं देखील धन्यवाद. चला घाई करायचंय. चोकोबार संघाचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते मिड विकेटच्या दिशेने एक ॲक्टिवा उभे आहे. तिकडे आरसा
जो मिरर आहे तो मैदानावरती परावर्तित होतोय, तो आरसा खाली करायचा आहे. येस, तीच गाडी, त्या गाडीचा आरसा खाली करायचा. धन्यवाद प्रेक्षक, धन्यवाद प्रेक्षक वर्ग. याच्यानंतर दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करतोय पायगावचा गोड आवाज मिस्टर निशांत पाटील सर. ओव्हर टू निशांत सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025 आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सुरू असलेला सामना कनक 11 भांडूप विरुद्ध पीके सन डोंबिवली या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या आहेत त्या तब्बल 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बंटी आणि एका बाजूला बॉबीला तुम्ही पाहताय. परंतु शतरक्षक सजवा, लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण 15 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करायची आहेत या मॅचमध्ये. कारण आजचा दिवस जर पाहिला तर आपल्यासाठी भरपूर मोठा दिवस आहे, कारण आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना खेळवला जाणार आहे या स्पर्धेचा. त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्यासाठी लवकरच सामन्याला सुरुवात करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना देखील येते. या स्पर्धेमध्ये चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतोय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 500 रुपये पारितोषिक आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि सीमारेषेच्या पलीकडे ज्या शतरक्षकाने अर्थातच क्रीडा रसिकानं सीमारेषेच्या पलीकडे जर झेल टिपला त्याला 100 रुपयाचं पारितोषिक चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. या मॅचमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात. शाहिद बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल, इथे फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. काय गोलंदाजी करतात शाहिद, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली.
नवीन फलंदाज अजय मैदानावरती येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज शाहिदनं. चांगली गोलंदाजी तो करतोय. या मॅचमध्ये पिकेसन डोंबिवलीला सामना जिंकण्यासाठी 52 धावा बनवायच्या आहेत आणि P1च्या षटकामध्ये विकेट प्राप्त झाली. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. डोंबिवली संघ देखील जर पाहिलं तर एक चांगला संघ आहे, परंतु या मॅचमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण 52 धावांचं मोठं टार्गेट त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. शाहिद पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्रॉ स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. हा चेंडू देखील डॉट आलाय. मागील 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करतायत शाहिद या मॅचमध्ये. जबरदस्त सामना रंगला. आज जर पाहिला तर खुल्या गटातील 40+ सामने आपण पाहतो या मैदानावरती. आतापर्यंत चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला. शाहिद पुन्हा एकदा अजय साडे इथे यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडूला खेळलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट करतील फलंदाज. गोलंदाजी चांगली होते. मोठे फटके खेळण्याची संधी शाहिद देत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती ती गोलंदाजी करतायत. इथे जर पाहिलं तर ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता तिथे फटका खेळता आला नव्हता. बॅटची एज लागली आणि स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 2 धावा अजयला या मॅचमध्ये मिळाल्या. परंतु इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळावे लागतील कारण 52 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला स्लाइस केला. गॅपमध्ये खेळलेत. बॉल जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डर येत आहेत तिथे. चेंडू स्टॉप झालाय आणि तत्पूर्वी 2 धावा अजयच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पिकेसन डोंबिवली हा संघ खेळतोय मैदानावरती आणि बंटी बाद झालेत, परंतु एका बाजूला बॉबी आणि अजय हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शाहिद पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. अजून एक चेंडू डॉट येतोय. या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय शाहिद. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, वेगाचा वापर करतोय. तेच तर्रार भन्नाट चेंडू पाहायला मिळाला आणि ते बीट झालेत फलंदाज अजय या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती ती गोलंदाजी करतायत. अगदी जर पाहिलं तर डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि इथे मोठा फटका अजयच्या बॅटमधून. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. डाऊन द बॉल. इथे टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. पिकेसन डोंबिवलीला या मॅचमध्ये बसतोय फलंदाज बाद. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटे गोलंदाजाने घेतलेले आहेत, म्हणजे 2 षटकांसाठी तुम्हाला 11 मिनिटे बाकी आहेत. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल पिकेसन डोंबिवली या टीमला या मॅचमध्ये. कारण कनक 11 भांडूप संघाने पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल 51 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहता. इथून जर पाहिलं तर आक्रमकता दाखवावी लागेल आणि त्याच वेळेला आक्रमकता क्षणभंगुरतेचा शाप नसते, हेच देखील फलंदाजांना सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला बॉबी मैदानावरती तुम्ही पाहताय आणि बॉबी आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे या मॅचमध्ये. आणि एका बाजूला तुम्ही जर पाहिलं तर फलंदाज कोमलला पाहताय. अजय बाद झालेत, परंतु कोमल मैदानावरती दाखल होत आहेत. प्लीज बॉलर नेम. भाई बॉलर का नाम क्या है? संतोष आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. संतोषला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 तो हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये शाहिदने इम्प्रेस केलं. 2 विकेट घेतल्या आणि 4 धावा त्याने खर्च केल्या, महत्त्वाच्या विकेट. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर बंटीला त्याने बाद केलं आणि तदनंतर अजय देखील या मॅचमध्ये बाद झालाय. संतोष बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका आडव्या बॅटनं चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर.
चोख पाहायला मिळाला. फलंदाज बॉबीच्या बॅटमधून यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु इथे सिंगल मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न करतोय बॉबी आणि बॉबीच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला. अगदी हाच सामना आम्ही देखील सोडणार नाही असंच काही त्याचा फटका पाहायला मिळाला, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना मोठे फटके खेळावेच लागतील या मॅचमध्ये. एका बाजूला बॉबी आक्रमक झालेत, परंतु कोमल यांना देखील या मॅचमध्ये आक्रमक व्हावं लागेल. संतोष बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 7 धावा त्यांनी या मॅचमध्ये खर्च केल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाजी तो करतोय आणि आतापर्यंत 7 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पहिला तर चॉप करण्याचा प्रयत्न, कापण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु वाईड यॉर्कर हा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतायत संतोष. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसते आणि त्यांच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू डॉट आलाय. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज संतोष बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, परंतु एक धाव मिळते या चेंडूवरती. गोलंदाजी चांगली होते, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून इथे जर पाहिलं तर मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं तर एक धाव या चेंडूवरती मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावरती. संधी होती यष्टीरक्षकाकडे, परंतु तिथे झेल सुटलाय असंच म्हणावं लागेल, कारण या चेंडूवरती जर पाहिलं तर मागच्या दिशेने चेंडू गेला होता. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त एकच धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. सिंगल घेतली जाते, परंतु मोठे फटके देखील या मॅचमध्ये पिकेसन डोंबिवली या टीमला खेळावेच लागतील, कारण मोठं टार्गेट आहे 52 धावांचं आणि 52 धावांचं टार्गेट चेस करत असताना या मॅचमध्ये सातत्याने निरंतर पद्धतीनं मोठे फटके खेळावेच लागतील फलंदाजांना आणि ते कार्य एका बाजूला कोमलला आणि एका बाजूला बॉबीला देखील करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर हातातून बॅट निसटली या. अगदी जर पाहिलं तर चेंडू जर पाहिलं तर पंच कळवत आहेत की हा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि 52 धावांचा टप्पा अगदी पार करत असताना इथे जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. 52 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात आणि आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. म्हणजेच काय सुरुवातीच्या 2 षटकांवरती अधिराज्य गाजवलाय कनेक्ट 11 भांडूपच्या गोलंदाजानं. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता पिकेसन डोंबिवलीला. या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी राहिली आहे. धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु धुवाधार बॅटिंग इथून करावे लागेल फलंदाजांना, कारण पहिल्या षटकामध्ये शाहिदनं 2 विकेट प्राप्त केल्या आणि 4 धावा खर्च केल्या. संतोषच्या या षटकामध्ये जरूर 9 धावा तुम्ही पाहिल्या, परंतु तदनंतर त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. त्यामुळे हा सामना जर पाहिला तर कनेक्ट 11 भांडूप या मॅचमध्ये दर्जेदार कामगिरी करतोय. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता पिकेसन डोंबिवली या टीमला. अरे बॉलर ने मित्रा. बॉलिंग ट्रॅकवरती लालू आपण पाहतोय. अजित यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी पिकेसनचं 12वा खेळाडू आहे. इथे जर पाहिलं तर कनेक्ट 11 भांडूप आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे, कारण आमच्यापर्यंत व्यवस्थित नावं येत नाही आहे. प्रत्येक जण वेगवेगळं नाव सांगतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही प्रदीपला पाहताय. आता प्रदीप हे शेवटचं नाव असेल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेस पाहिला तर मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चेंडू आहे नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो बॉल. म्हणजेच काय, या चेंडूवरती 7 धावा मिळतील बॅटरला, कारण नो बॉल टाकलाय आणि त्या चेंडूवरती ठोकलाय हा दर्जेदार षटकार.
खराब फलंदाजी कोमलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भरपूर मोठा संघर्ष त्यांनी या मॅच मध्ये केला, परंतु येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता पीकेसन डोंबिवलीला. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल होते, परंतु बॉबीला या मॅचची सूत्रे हातामध्ये घ्यावी लागेल, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार या मॅचमध्ये आले. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे, परंतु खऱ्या अर्थानं मैदानावरती त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस फटका फसलाय. पॉईंटला फिल्डर आहे, शॉर्ट पॉईंटला. जजमेंट इथे जर चुकलंय, जेल सुटलाय. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा फलंदाज बॉबीच्या खात्यामध्ये. प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते फिल्डर आणि 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26-26 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 2 चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे पीकेसन डोंबिवलीसाठी. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर या मॅचमध्ये पीकेसन डोंबिवली संघ देखील घुसखोरी करू शकतो आणि ते कार्य मैदानावरती बॉबीला करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा. लोवर फुलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त शतरक्षण करतायत गोलंदाज प्रदीप. चांगली गोलंदाजी करतायत. प्रदीपचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीचे दोन्ही चेंडू त्यांनी नो बॉल टाकले होते, परंतु तदनंतर काय त्यांनी पुनरागमन केलं या मॅचमध्ये. अफलातून गोलंदाजी तो करतोय. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजाला रीड करून तो गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका फलंदाज बॉबीच्या बॅटमधून येतोय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला, कालेराचे बाबू लग्न फिरायला, लग्नात गेल्यावर मला कोकणी चोरायला. बाबू आमचा शिकला नाही, शाला ना गेला, उतरलं कामाला. बाबू घरी काम नाही करना, पोरींचे मागोरी स्टाईल. तर जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय फलंदाज बॉबीच्या बॅटमधून. 7 चेंडूमध्ये 20 धावा आता बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग बॉबी करतोय, परंतु कोमलच्या बॅटमधून धावाच आल्या नव्हत्या, कारण त्याने 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव बनवली आणि त्या षटकामध्ये थोडासा दबाव जाणवला पीकेसन डोंबिवली या टीमवरती. परंतु तदनंतर बॉबीच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक करणारा अगदी ठरला होता, परंतु 7 चेंडूमध्ये 20 धावा या मॅचमध्ये कराव्या लागतील. स्ट्रायकिंग एंडला मयूर आहे, नव्यानंच तो देखील मैदानावरती दाखल होतोय आणि डावखुऱ्या शैलीचा तो आक्रमक फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्याला 7 चेंडूमध्ये 20 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी बरोबर 14 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि त्यामुळे या षटकामध्ये देखील तुम्हाला कमी वेळ खर्च करावा लागेल. एका बाजूला कनेक्ट 11 भांडूप संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला पीकेसन डोंबिवली. या 2 संघामध्ये असलेला सुरू असलेला सामना. चॉकोबार ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा सध्या चर्चेमध्ये राहिली आहे पालघर जिल्ह्यामध्ये, कारण अगदी जर पाहिलं तर चांगल्या रणनीतीने ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील सामने खेळवले गेले आणि आज खुल्या गटातील 40+ सामने देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. अफलातून क्रीडा स्पर्धा चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. कनेक्ट 11 भांडूप संघ, तुम्ही अजून वेळ खर्च केला तर तुमच्या संघाला दंडित करण्यात येईल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम प्लीज. बॉलिंग ट्रॅकवरती नागेश आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंग एंडला मयूरला तुम्ही पाहताय. एक जबरदस्त मयूर हा फलंदाज पाहायला मिळतोय. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे, परंतु 40+ क्रिकेटमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी आहे आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत. बॉबी स्ट्राईक घेण्यासाठी अगदी तयारच होते, परंतु चुकीच्या एंडला चेंडूची फेकी आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात माघारी परतलेत मयूर. अजून एक धक्का पीकेसन डोंबिवलीला या मॅचमध्ये बसतोय. सोन्याची रे सुपली सोन्याची सुपली घडविली रे सुपली घडविली.
5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर मयूर डॉट चेंडू खेळला होता, परंतु स्ट्राईक त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉबीने घेतली. स्ट्राईक घेण्याचा त्याने प्रयत्न केला आणि इथे जर पाहिलं ना तर अगदी काय घडलंय मैदानावरती चर्चा केली जाईल, कारण दोन्ही फलंदाज क्रॉस झाले होते की नाही, स्ट्राईक काही घडलंय, परंतु पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत, परंतु नवीन फलंदाज आपण लवकर मैदानावरती यायचं आहे आणि लगेचच सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ नका खर्च करू मित्रांनो, कारण आज फायनलचा दिवस आहे आणि चॉकोबार ग्रुपची काय मेहनत आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. लहाना थोरापासून प्रौढ व्यक्ती या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झालेत. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाने मात्र हातभार लावला या स्पर्धेसाठी, त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. तर नक्कीच या ठिकाणी बॉबी आलाय मैदानावरती आणि एका बाजूला जर पाहिलं तर तुम्ही इथे जर पाहिलं तर बॉबीला देखील पाहताय. एक बॉबी सिनियर आणि बॉबी ज्युनियर, परंतु बॉबी सेक्सी या नावाने देखील तो ओळखला जातो. तो मैदानावरती दाखल झालाय. यस, त्याने लगेच आपल्याला देखील इशारा केलाय की माझ्या नावाचा जरूर उल्लेख केलाय, परंतु अगदी बॅटवरती देखील त्याच्या अगदी तसंच काही लिहिलंय. त्या नावाने तो अगदी प्रचलित आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तो खेळत असतो आणि तो फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. PK सन डोंबिवलीला आणि ते कार्य मैदानावरती बॉबीला करावं लागेल. दोन्ही बॉबी एकाच मैदानावरती दिसत आहेत, परंतु बॉबीना एकजूट होऊन चांगली कामगिरी करावी लागेल. का जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून, चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. चॉकोबार चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रुपेश कोहली अँड कंपनी सर्वांचं भरपूर योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी. तन मन धन मात्र या चॉकोबार ग्रुपने अर्पण केला. स्वतःपेक्षा अगदी स्वतःच्या घरापेक्षा मैदानाला जास्त वेळ दिला. या स्पर्धेसाठी अपार मेहनत आणि जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉबीसाठी हा फटका फसलाय बॉबीचा. फिल्डर डाऊन द बॉल. इथे जेल कंप्लीट होईल का? इथे जेल सुटलाय. कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये जेल सुटलाय आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॉबीच्या बॅट मधून येतोय चौकार. सुपली घडविली रे सुपली घडविली तर नक्कीच या अगोदर आपल्याला सामना पाहायला मिळाला होता. अगदी जर पाहिलं तर एरोली संघ आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. एरोली संघ आपण यायचा आहे. युनायटेड स्पोर्ट्स एरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या संघाने यायचं आहे टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. इथे 4 धावा मिळाल्या. झेल सुटला. कॅच ड्रॉप आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाज बॉबीला 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश. पुन्हा एकदा बॉबीच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आलाय. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवा बिहाय. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवा बिहाय. त्याचा विषय Thank you. चर्चेचा त्याचा विषय बनू. अगदी चर्चेमध्ये राहिलेत बॉबी या मॅच मध्ये. त्यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नागेशच्या गोलंदाजीवरती या मॅच मध्ये आक्रमण केलंय बॉबीनं. जबरदस्त बॅटिंग करतोय. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आणखीन एक सलगचा दुसरा 2 इन अ रो. इथे जर पाहिलं तर आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय फलंदाज बॉबीच्या बॅट मधून. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. याच बॉबीचा झेल सोडला आणि तदनंतर बॉबीनं मागील 2 चेंडू ढगात पाठवलेत. का जबरदस्त फलंदाजी करतोय. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. तब्बल 12 चेंडूवरती 41 धावांवरती बॉबी या मॅचमध्ये खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती.
यावेळेस देखील फटका फसलाय. या मॅचचा महत्वाचा झेल आहे. फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल. इथे नाही सोडलाय, इथे जगल केलाय आणि अखेर झेल पकडलाय. फलंदाज बॉबी बॅक टू द पेव्हिलियन. तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. काय जबरदस्त. इथे जर पाहिलं तर झेल कंप्लीट केला गेला. त्याच क्षेत्ररक्षकानं जर पाहिलं तर बॉबीचा झेल सोडला आणि तदनंतर बॉबीच्या बॅटमधून सलग 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला, परंतु इथे झेल सोडला नाही. इथे चांगला झेल कंप्लीट केला आणि अखेर बॉबी बाद झाला या मॅचमध्ये. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. परंतु यानंतर होणारा सामना, सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपल्याला जॉईंट होतील. यानंतर लगेच त्यांचा सामना होणार आहे. परंतु ऐरोली संघाला विनंती करतोय आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस करण्यासाठी. नवीन फलंदाज अवधूत मैदानावरती दाखल होतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अवधूत आलेत मैदानावरती, परंतु त्यांना एका चेंडूवरती 4 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. नागेशला इथे चांगला चेंडू टाकावा लागेल, कारण 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. काय जबरदस्त सामना रंगलाय. 40+ तुम्ही सामना पाहताय. 40+ खुल्या गटातील सामना. एका बाजूला जर पाहिलं तर कनक 11 भांडूप आणि एका बाजूला PK सन डोंबिवली या 2 संघामध्ये सामना सुरू आहे मैदानावरती. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. एका बाजूला नागेश तर एका बाजूला अवधूत. अवधूतच्या बॅटमधून मोठा फटका. ऑन साईडला खेळलाय, फिल्डर आहे, परंतु बॉल अगदी जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर 4 धावा पूर्ण झाल्यात. आणि इथे जर पाहिलं तर PK सन डोंबिवली हा संघ विजयी होतोय. वाह, काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. फिल्डिंग खराब, बॅकअप खराब आणि इथे 4 धावा कंप्लीट करत असताना सामना जिंकलाय PK सन डोंबिवलीनं. अभिनंदन, अभिनंदन PK सन डोंबिवली. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ऐरोली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला जर पाहिलं तर PK सन डोंबिवली संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना खेळवणार आहोत. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली विरुद्ध PK सन डोंबिवली या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळेल. आणि या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, वन अँड ओनली मिस्टर बॉबी. बॉबी यायचा आपण व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. बॉबी सेक्सी तुम्ही नाही यायचा, बॉबीला सिनियरला पाठवायचा आहे. यस, बॉबी सिनियर या ठिकाणी येणार आहे, कारण तो ठरला या मॅचचा विजयाचा शिल्पकार. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर करण खो खो यांचा आज जर पाहिला तर वाढदिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेला ते जॉईन झाले होते आणि समालोचन देखील करत होते. आणि त्यांना चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या समालोचक आणि आमचे गुणलेखक, आमचे कॅमेरामॅन, आमचे डिका स्पोर्टलाईव्ह या सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी मनीष जे वैती सर आपल्याला जॉईंट होतील आणि त्या ठिकाणी टॉस